वॉटर स्टेशन भव्यदेव ओपनचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला कोणकोणते नंदी फायनलसाठी प्राप्त झाले 1 ते 9 सेमीमध्ये तो निकाल घेऊन आलेलो आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपले तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतील. सेमी क्रमांक 1 मध्ये सर्जा आणि रुद्रा पळाला मित्रांनो, आणि अटी आणि तटीच्या लढतीमध्ये मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली आणि आज फायनल साठी प्राप्त झाली महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये. कारण की मित्रांनो जुनं पारंपरिक मानाचं मैदान असल्यामुळे मानाच्या मैदानामध्ये आज बरेचसे टॉपचे नंदी पळायला आलते आणि तिथे मित्रांनो गाडी फायनल साठी प्राप्त झाली. तसंच सेमी क्रमांक 2 मध्ये चालू सीझनचा गुलालाचा बेताचा भाष्य म्हणलं तरी काही हरकत नाही मित्रांनो त्याला, कारण की असं कुठलं मैदान नाही आणि असं जाईल मित्रांनो सलग 7 मैदान म्हणलं तरी काही हरकत नाही. प्रभू गुलालासाठी प्राप्त होत होता आणि आज बी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गुलालासाठी प्राप्त झाला. सुंदर अशा सेमीमध्ये त्याने निकाल घेतलेला आहे. प्रभू आणि लक्षणे ही सुद्धा गाडी अतिशय सुंदर अशी पळून गाडी सेमीसाठी फायनलसाठी प्राप्त झालेली आहे. सेमी क्रमांक 3 मध्ये रायफल आणि निशान पाहायला मित्रांनो, रायफल आणि निशान सुद्धा अतिशय सुंदर असा जोड पाहायला मित्रांनो, आणि हा जोड सुद्धा आपल्याला फायनल साठी प्राप्त झालेला आहे. तसंच आपल्याला अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली. त्याच्यानंतर सेमी क्रमांक 4 मध्ये निसर्ग कात्रजकर पुणे यांचा घरचा सास पाहताना दिसला. सुंदर आणि वजीर मित्रांनो हा अतिशय सुंदर असा टॉपचा जोड आहे आणि हा सुद्धा आपल्याला फायनल साठी प्राप्त झालेला आहे मित्रांनो, कारण की हा जोड सुद्धा घरचा जोड आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा एका जोडीत येतो तेव्हा तेव्हा गुलालासाठी प्राप्त होतो. घरच्या गाडीला सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर अशी स्पीड आहे आणि गती सुद्धा आहे मित्रांनो. दोन्ही बैलांना घरचा साज आहे मित्रांनो, कारण की अतिशय सुंदर पळ आहे आणि हा जोड सुद्धा फायनलसाठी प्राप्त झालेला आहे. तसंच तेज आणि बाजी मित्रांनो, तेज आणि बाजी सुद्धा हा सुद्धा टॉपचा पायर आपल्याला बघायला मिळाला आणि हा सुद्धा आज फायनलसाठी प्राप्त झालेला आहे. आपल्याला हा दोघांचा सुद्धा आज या मैदानामध्ये मिलन झाला आणि ही गाडी फायनलसाठी प्राप्त झाली. रुद्र आणि शंकर मित्रांनो कडनं सेमी काढला. अतिशय सुंदर अशा गाड्या पळत होत्या मित्रांनो. त्या गाड्यामध्ये याने निकाल घेतलेला आहे आणि ही गाडी सुद्धा फायनलसाठी प्राप्त झालेली आहे. तसंच मित्रांनो हा सेमी नाही मित्रांनो, हा फायनल सारखाच होता, कारण की याच्यामध्ये आपल्याला एकूण सुंदर वर्सेस राजा वर्सेस 81 रायफल हे मित्रांनो 3 ते 4 गाड्या टप लागला त्या सेमीमध्ये. त्या सेमीमध्ये बाजी कोणी मारली तर मित्रांनो सुंदर 11-11 ने, कारण की मित्रांनो बरेच दिवस बांधून होता, बाहेर निघला, कमबॅक केला. चालू सीझन मध्ये कंटिन्यू मागच्या मैदानात सुद्धा 1 नंबर केला दुसऱ्याच्या मैदानामध्ये, कारण की त्याला पळ सुद्धा मित्रांनो चांगल्या रीती आहे आणि अतिशय सुंदर असं पळतो सुंदर, आणि चालू सीझन मध्ये गुलालासाठी प्राप्त होतो असं सुंदर. आज सुंदर आणि लक्ष्या हा दोघांचा मिळाम बघायला मिळाला आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि ही गाडी सुद्धा फायनल साठी प्राप्त झालेली आहे. रायफल 81 याचा आज सीमेला पराभव झालेला आहे. तसंच आपल्याला सदाभाऊ मास्तर रेड्डीकरांचा मायबा सुद्धा ह्या दोन गाडींचा एका सेमीमध्ये लागल्या होत्या, दोन्हीचा सुद्धा पराभव झालेला आहे. तसंच सेमी क्रमांक 8 मध्ये धक्कन आणि राजा पळाला. धक्कन आणि राजा मित्रांनो हा सुद्धा अतिशय सुंदर असा जोड पाहला. हा दोघं सुद्धा मित्रांनो टॉपचे नंदी आहे. आपल्याला आज महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये एकूण 9 बैल फायनल साठी प्राप्त झाले मित्रांनो. 9 सेमी मध्ये राहिला राष्ट्राचा सेमी. 9व्या सेमी मध्ये आपल्याला उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्याकडे जावं आता मित्रांनो. तो असा अर्जुन पण त्यांचा करार संपल्या कारणामुळे आता तो ज्या मालकाचा होता त्या मालकाच्या नावावर पाळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आज अर्जुन सुद्धा फायनल साठी प्राप्त झालेला आहे, कारण की मित्रांनो अर्जुनचा पायर सुद्धा असा होता मायब्या मित्रांनो. मायब्या आणि अर्जुन आपल्याला हा जोड सुद्धा एका जोड्यात येताना दिसला, कारण की मित्रांनो अर्जुनला सगळ्यात मोठी मागणी झालेली आहे आणि तो गुलालासाठी प्राप्त होतो. आणि अशाच बैलगाडा शेअर क्षेत्रामधल्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.